नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारी रात्रीचा, जो आत्ता तुम्ही बघताय गणपतीचा। तर इथे आम्ही काही सार्वजनिक गणपतीसुद्धा बघितले आणि हलते देखावे पण बघितले घराघरातले। तर ते सगळे मी पुढे अटॅच केले, तर तुम्ही नक्की बघून घ्या। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लाईक, शेअर, कमेंट करा। आणि जो तुम्ही व्हिडिओ ग्रेशूचा आणि बाळाचा बघितला, तो व्हिडिओ नेक्स्ट डेचा होता, तो पण मी त्या अटॅच केला। म्हणजे 2 ते 3 दिवसाचा मिळून हा एक व्हिडिओ केला आहे मी। कारण गणपती बघायला आमचं सतत जाणं चालू होतं, त्याच्यामुळे ते सेपरेट दाखवणं मला असं वाटलं की उगाच टाईम खेचल्यासारखा होईल तो, म्हणून मग मी एकाच व्हिडिओमध्ये सगळं हे दाखवलं आहे। आणि ज्या दिवशी आम्ही लास्ट टाईम गणपती बघायला गेलो होतो, मी आणि ग्रेशूचे पप्पा, तो व्हिडिओ मी तर अटॅच नाही केला आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आणि मी ते शूट पण केलं नव्हतं। सो त्यासाठी हे जे व्हिडिओ आहेत हे ग्रेशूसोबत आम्ही गेलेलो ते व्हिडिओ आहेत। ह्याच्यानंतरचा व्लॉग आता मोठे गणपती विसर्जनचा आम्ही तर केलो नाही, पण मम्मी वगैरे मुंबईला जातात, तो एक छोटासा व्हिडिओ आहे, तो येईल व्हिडिओ। विसर्जन दुसऱ्या दिवशी पण होतं ते पण त्याच्यामध्ये मी अटॅच करेन, ते पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल। हा व्हिडिओ पूर्ण पहा, याच्यामध्ये 2-3 दिवसाचा व्हिडिओ मिळून एक व्हिडिओ मी केला आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडत असतील तर नक्की सांगा। आणि खूप छान मूर्ती आहे सुद्धा गणपतीच्या। पाहुणा एक झाला, काय म्हटलं? लास्ट टाइम पण तुम्ही असंच घेऊन आलेला ना आपल्याला। पाहुणा एक झालाय, आता घरी जातोय आम्ही। ग्रेशूचं स्कूल रोज 8:15ला असतंय, पण उद्या 7:45 आहे तो ना रिक्षावर। हां, 7:45 त्यासाठी लवकर जातो। तर आत्ता वाजले 1:15 आणि भाजी निवडायला माझ्याकडनं राहून गेला। आज खूप सारी कामं होती, मम्मी पण आली होती, बरीच कामं झाली आज, त्याच्यामध्ये भाजी निवडायचं राहूनच गेलं। आणि रिक्षावाला दादांचा फोन आला मगाशी, म्हणजे यांना फोन आलेला की आज उद्या ते लवकर येणार आहेत, उद्या सॅटर्डे आहे आणि रोज ते 8:15-10ला येतात, तर उद्या 7:45पर्यंत येतो बोलले ते। 8:40 किंवा 7:45 किंवा 7:40ला येतो असं म्हटलेत। आणि आता मी घरी आल्यानंतर मला आठवलं की मी भाजीच निवडली नाही आहे, म्हणून मग मी आत्ता भाजी निवडायला घेतले। गावाकडून दिडगे दिले होते, तर ती भाजी मी आता निवडून ठेवते, कारण सकाळी लवकर उठून टिफिन बनवायचा आहे, त्यात तिचा नाश्ता वगैरे सगळंच बघावं लागणार आहे। तर ग्रेशू आता झोपले, हे फ्रेश व्हायला गेलेत। मी पटकन फ्रेश झाले आणि भाजीच निवडायला घेतली। 5 मिनटं लागतील आता हे निवडायला दोघांना पण, ते पण थोडीशी हेल्प करतील आता वेळ झाला म्हणजे। तर चला हे निवडून घेते आणि हा व्हिडिओ उद्या कंटिन्यू करते। शनिवारी ग्रेशू स्कूलवरून आल्यावर आम्ही परत गावी गेलो, भाऊ आला होता घ्यायला आणि गावी गेलो आम्ही। त्याच्यानंतर इथं ग्रेशूचं बाळाबरोबर मस्ती करणं चालू होतं। खूप छान आहे ते, खूप छान हसतं, जसं बोललं आम्ही त्याच्याकडून तसं। आणि मग त्याच रात्री आम्ही गुलाबजामुन बनवले घरी। ग्रेशू आणि तिची मामी गुलाबजामुन बनवून देत होती आणि मी फ्राय करत होते, आणि मम्मी इथं बाळाला घेतली होती कारण ते रडत होतं त्याच्यासाठी। आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं, आमचं काम होतं, मी, पप्पा आणि रणजित जाणार होतो। तर सकाळी 7 वाजताच आम्ही निघालो जायला, आणि गावाकडचं वातावरण इतकं भारी होतं। 7, 7:15 झालेले आम्हाला। आणि हा जो व्ह्यू आहे तो माझ्या मामाच्या गावाकडचा आहे, कुदनूरच्या आसपासचा हा व्ह्यू आहे। आता बऱ्याच लोकांना हे माहिती असेल गाव, आणि खूप छान वाटत होतं। आणि 10पर्यंत मी रिटर्नसुद्धा आलो, आणि मग मी गावी इकडे पण आली सासरी। तर कालचाच व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते। काल मी गावी गेली होती, ग्रेशू स्कूलमधून आल्यानंतर भाऊ घ्यायला आला होता, तर आम्ही गेलो होतो काल। आणि आज सकाळी, आज संडे आहे, तर आज सकाळी माझं एक काम होतं, माझं पण आणि भावाचं पण, तर आम्ही तिकडे गेलो होतो, पप्पा वगैरे सगळेजण। सकाळी लवकर गेलो, तिकडून आली आणि मग थोडा वेळ घरात बसली, जेवण वगैरे केलं, आणि आता मी परत माझ्या सासरी आले। ग्रेशू आली नाही माझ्यासोबत, तिला राहायचं होतं तिकडे। परत मला उद्या जायचं आहे, कारण उद्या बकरी ईद निमित्त ग्रेशूला सुट्टी आहे स्कूलला, तर उद्या परत जायचं आहे मला सकाळी। आणि गावी आमच्या महाप्रसाद पण आहे, तर मम्मी बोलली की ठीक आहे, आता आम्ही 2 दिवसात जाणार आहे, तर ये उद्याचा एक दिवस। मग मी उद्या परत सकाळी जाणार आहे, जमलं तर 9:30च्या बसनी, नाहीतर मग 11च्या बसनी मी जाईन। तर बघू कसं काय। आणि आज संध्याकाळी मी आणि ग्रेशूचे पप्पा गणपती बघायला जाणार आहोत, सार्वजनिक गणपती। याच्या अगोदर पण 2 वेळा जाऊन आलो आम्ही, पण थोडेच बघणं झालं आमचं, लवकर येत होतो आम्ही घरी। तर आज निवांत म्हटलं उद्या सुट्टी आहे ग्रेशूची, तर आज निवांत फिरावं म्हणून आम्ही ठरवलं, पण ग्रेशूच आली नाही।
पण ठीक आहे, काय हरकत नाही. ती राहतो बोलली तिकडे, बाळासोबत खेळतो बोलली. मग मला सोडून यावं लागलं तिला. ठीक आहे. आणि घरात काल जाताना मी सगळी कामं करून गेली होती, पण काल रात्रीपासून यांचं जेवण म्हणजे काल रात्री हे जेवण केले, परत गणपती बघायला गेले फ्रेंड्ससोबत. तर सगळा पसारा सगळं घरात तसंच आहे. आल्यानंतर परत ते कामं सगळी लागायचीच लेडीजला. तर इथे ज्या काही माझ्या साड्या आता 2-4 दिवसात घालून झाल्या होत्या, तर त्या साड्या इकडे आहेत. त्या पण कपाटात ठेवायच्या आहेत. इकडे भांड्यांचा असा पसारा पडला आहे. भांडी घासायची आहेत. बाकीचं तर झाडू, फरशी वगैरे सगळं करायचं आहेच घरातलं. आणि बाहेरचे काल कपडे मी धुवून टाकून गेलेली, रश्शीवर सुकत घालून गेलेली. तर ते कपडेसुद्धा मला घडी करून ठेवायचे आहेत. प्लस मी गावावरून तर ते सुद्धा मला कपाटात व्यवस्थित घडी करून ठेवायचे आहेत, कारण परत उद्या परवा होणार नाहीत ही कामं.